सिडकोतील प्रभाग क्रमांक 24 मधून इच्छुक उमेदवार दीपक गोविंद लांडगे यांनी इंदिरा गांधी वसाहत क्रमांक 1 या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून प्रचाराची सुरुवात करत घराघरात संपर्क साधण्याचा प्रारंभ केला। लेकरू हातात झाडना ड्रायव्हर शनाची पाटी कपडांना लागता रे घरगट भत्ता फजिती होती माय मोठी माया विमान माया बापा मन माय सोन्यानं भरली ओटी माया विमान विमान माय सोन्यानं भरली माया बापा मन माय सोन्यानं भरली ओटी माया विमान विमान 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 माय सोन्यानं भरली ओटी। दीपक लांडगे हे प्रभागातील उगवते नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत। गरजू नागरिकांना मदत करणे, ज्येष्ठ नागरिकांची आपुलकीने काळजी घेणे, त्यांच्या सामाजिक कार्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी मोठा विश्वास निर्माण झाला आहे। प्रभाग क्रमांक 24 आज इंदिरा गांधी वसाहत क्रमांक 1 मध्ये डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन करून गौतम बुद्धाच्या इथे फुलं ठेवून बाबासाहेबांना हार अर्पण केला। इथले माझे स्थानिक जीवाभावाचे लहान बंधू आहे, हे खरंच जीवाभावाचे आहे, त्यांचं सर्वांचं मला खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी मी इथं उभं राहिलं आहे। हो, त्यांनी जेव्हा मी 40 वर्षापासून या महापालिकेत काम करत असताना बाबासाहेबाचा पुतळा असो, कुठे एरियामध्ये काही घाण असो, त्यांनी मला फोन करावा, मी त्वरित काम करावा, ही मी त्यांना पहिल्यापासून मी ग्वाही दिलेली आहे आणि याच्या पुढे बी ग्वाही देतो। मी जेव्हा महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून आता आज मी निवडणुकीला उभा आहे, याने मला चांगलं भरघोस मताने निवडून द्यावा ही चरणी विनंती करतो। गौतम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरणी विनंती करतो। यावेळी नागरिकांनी दीपक लांडगे यांच्या कार्याचे गौरव करत येणाऱ्या निवडणुकीत त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला। दीपक लांडगे यंदा इच्छुक उमेदवार म्हणून उभे, आपण काय सांगाल? त्यांच्याबद्दल मी हे सांगणार की मी एक ज्येष्ठ नागरिक म्हणून त्यांच्याकडून बोलतोय की त्यांनी महानगरपालिकेत 41 वर्ष सेवा केली। वार्डातून त्यांचे कुठले बी कामं राहिले तर त्यांनी समस्या सोडवलेल्या आहेत आणि त्याबद्दल त्यांनी आता इच्छुक म्हणून उभे राहिलेले आहेत, तर प्रत्येकाने त्यांना मतदान करावे अशी माझी इच्छा आहे आणि ते आल्यानंतर प्रत्येकाचे कामं होतील याचं मी भरभरून आवाहन करतोय। आज माझे बंधू दीपक अण्णा लांडगे हे इलेक्शनला उभा राहतात। यांनी सर्व्हिसमध्ये 41 वर्ष घातले। 41 वर्षामध्ये त्यांनी सिडकोमध्ये सगळ्यांना मदत केली। आतापर्यंत कोणी कधी त्यांना जरी बोलले गेलेले
की आम्ही हे काम करायचं, त्यांनी कोणत्याही कामाला नकार नाही दिला. त्या टायमीला फास्टमध्ये ते येऊन त्यांनी ते काम पूर्ण केलेले. ते कुठलंही काम असो, कुठला कचरा असो, काही असो, त्यांनी ते पूर्ण काम केलेले. त्याच्यासाठी ना आज त्यांना ना योगदान देणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. आणि त्यांचा म्हणजे जो आहे जीवाभावाचे प्रत्येक वार्डा म्हणजे पूर्ण वार्डामध्ये ना इतके जण, म्हणजे हा एकच चौक नाही, वस्तीच नाही, मित्र परिवार पण आहे. आणि वरतून साईड बाकीच्या दुसऱ्या पण याच्यातले म्हणजे दुसऱ्या वार्डामध्ये म्हणजे सगळ्या चौकामधले ते लोक यांना मानतात, कारण यांनी कामं केलेत. म्हणजे नगरसेवक नसताना त्यांनी एवढे कामं केले की त्यांच्यासारखं काम कोणी करू शकत नाही. नगरसेवकांनी सुद्धा नाही केले, ते काम यांनी केलेले. सगळ्यांना काम सगळे त्यांनी म्हणजे असे कामं केले की बाबा तिथं तो माणूस जाऊ शकत नाही, तिथं त्यांनी कामं केले. आम्हाला जर कधी बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा धुवायचा असला, आम्ही एक फोन केला तरी सुद्धा ते फायर ब्रिगेडचे त्यांच्यावर ते काम नसताना सुद्धा ते काम करायला, आणि ते काम करून इथं पण पुतळ्याची सर्व्हिसिंग म्हणजे सगळ्या इथलं सर्व्हिसिंग सगळं परिसर धुवून काढायचे. दादा, आज ते इच्छुक उमेदवार म्हणून उभे, आपण त्यांच्यात काय सांगाल? इच्छुक उमेदवार म्हणून मी तर माझ्या परिवाराकडून आणि माझ्या मित्र परिवाराकडून आणि सगळ्या वस्तीमधून मी त्यांना ना अभिनंदन त्यांचं करतो. आणि मी जेवढं मला वाटतं तळागाळातून सगळ्यांनी उठलं पाहिजे, कारण हे तर पहिलेच नगरसेवक आहेत लोक. यांच्यापेक्षा ना माहिती का, आपण जे माणूस त्यांनी ओरिजिनल काम केलेले तर त्या माणसासाठी हे करायला पाहिजे की आपलं मतदान विकून मतदान देऊ नका. तुम्ही फक्त ना अशा तळागाळातल्या काम करणाऱ्या माणसाकडे थांबा, ही माझी इच्छा आहे. या शुभारंभामुळे प्रभाग क्रमांक 24 मधील राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले असून दीपक लांडगे यांच्या प्रचाराला वेग आला आहे. प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार.